यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माच्या स्थापनेसाठी मी युगानुयुगे जन्म घेईन। अशीच काही परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली होती, 1-2 नव्हे तर तब्बल 350 वर्षे उभा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। या युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची गाथा आपल्या समोर सादर करत आहेत टीम शिवराय। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एका दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या आक्रमणाखाली भरडला जाऊ लागला। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती। जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातली माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो। अशा वेळी साधू, संत, लहान थोर, लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला घाराणं घालतोय। अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड। अग धाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला। हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळकेच आज संबळाला दे। अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये। रात सरली काळी ग उभी पाठीशी जगदंबा, आई संकटातून तार तुझे उघडून ये दार। आई गोंधळाला येणार तुझा मनला दरबार। तुझ्या दिवटीचा ग चाळ झाला दुर्जनांचा काळ, आता तूच ग सांभाळ। आई गोंधळ मांडला आज गोंधळाला ये, आई गोंधळाला 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 ये। अंगार जो तुझ्या, अंगार जो तुझ्या नजरेत पेटला अन तीच आग संबळाला दे। अग अंबाबाई गोंधळाला ये, हे अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अग काळूबाई गोंधळाला ये। शालिवांश 1551 शुक्रांत संवत्सर फाल्गुन वैश्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता
अनेक कर्तबगार माणसे होती, जसे की दादोजी कोंडके, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. साहेब आज आपण इतके बेचैन का? शिवबा, आपल्या अनेक बाजूंनी अनेक परकीय आपल्यावर आक्रमण करत आहेत. आपल्या जनतेला, आपल्या रयतेला गुलामगिरीच्या बंधनात जखडून ठेवत आहेत. आपल्या लोकांचे, आपल्या रयतेचे होणारे हाल बघून बेचैन झालोय आपण. आपल्या मुलखाची, आपल्या प्रांताची होणारी भुरदाण बघून बेचैन झालोय आपण. या नीच परकीयांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक आया बापड्यांचे गहिवर, त्यांचे हंबरणे ऐकून बेचैन झालोय आम्ही. शिवबा, साहेब यावर उपाय काय? यावर उपाय एकच, स्वराज्य. हे नवे स्वराज्य. साहेब आपली इच्छा ही तर श्रींची इच्छा. आम्ही वचन देतो की आपले स्वप्न आम्ही पूर्ण करू. एकटे नेतृत्व कधी साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असेच सवंगडी त्या वयापासूनच पाळायला सुरुवात केली होती. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बाजी टेढे आणि अशा अनेक सवंगड्यांसोबत शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. नमो महादेव. आम्ही मराठे यमुनाची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करता होते. स्वकीय आणि परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावेस. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हर हर महादेव. राजेश्वरांसमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची धावडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुडदेवाचा डोंगर, कुवारीगड, सुभानमंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि बारामावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. त्यानंतर स्वराज्यावर भले मोठे संकट ओढवले आणि ते संकट म्हणजे अफजल खान. सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठद्दशाङ्गुलम्
शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जाऊ. काय म्हणाले रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा जग छावा. आपला पुत्र आणि मराठी मुलगाचा स्वाभिमान विजय किल्ला लावूनच पडतो. अशा वाघिणीचा देव छावा. जरी मला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी घालावा. भेटीचा घाला सांगावा. कानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा शामियाना खान ठरवलं गडलेला. सय्यद बांधवाच्या संगतीला, सय्यद बांधवाच्या संगतीला, शिवबाच्या संगती महा. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. कारण अभिमान मानेला, कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वर फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराज आला. पोटामध्ये बिचवट केलेला, पोटामध्ये बिचवट. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता करारपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतली. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावर संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यांपेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेढ्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी प्रभू देशपांडे, शिवाकाशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त केली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवाकाशी प्रतिशिवराय म्हणून सिद्धीच्या शामियानात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडी 3000 गरिबांची अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन ओळखीत अडवून धरले आणि बाजी प्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शब्दाला. राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा. विशाल गडावर गेल्यावर तो फिशी 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गडी बघून ठेवतो. गुरुनाच्या काळाच्या वेळी माझ्या सैन्यातले मालकी बादशाह संसद देतो असे अमृत दाखवणाऱ्या
स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला घेऊन सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणाले त्याच्या आवाजात. हे मोहीम त्याच मत करणाराचं आधी नदी कोठाण्याचं मग माझ्या नावाचं. अशा या महापराक्रमी राजाची कीर्ती सर्व दूर पसरत होती. त्यांच्या अद्वितीय शौर्याची आणि कर्तृत्वाची भुरळ अनेक देशोदेशीच्या कवींना पडली नसेल तर डबलच. उत्तर भारतातील प्रसिद्ध कवी भूषण यांनी आपल्या शिवराज भूषण या ग्रंथात त्याचे वर्णन केले आहे. महाराजांच्या असामान्य नेतृत्व गुणांचे, त्यांच्या युद्धनीतीचे आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणजेच इंद्रजिनी शिवप्रेमींसाठी असलेली एक अजरामर ललकारी. शौर्य, निष्ठा आणि त्यागाची आहुती दिली. त्यांच्या पराक्रमाने स्वराज्याचा प्रत्येक दगड, गुरुज आणि गड भस्म झाला. आता वेळ आली आहे त्या गडावर विजयश्रीचा भगवा ध्वज फडकवण्याची, म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकाची. हिंदवी स्वराज्य